बटाट्याची भाजी म्हटले की तोंडाला अगदी पाणी सुटते. बटाट्याच्या भाजीचे दोन प्रकार, एक पिवळा धमक आणि दुसरा फायरी हॉट म्हणजे लाल बुंद. बटाट्याच्या भाजीचे हे दोन्ही प्रकार तुम्ही पुरी, चपाती, फुलका, वरण भात, अगदी दही भाताबरोबर देखील खाऊ शकता. हा व्हिडिओ पाहण्यासाठी मी उज्ज्वला तुमचे उज्ज्वला मांजरेकर चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, एकही स्टेप चुकवू नका. आवडले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, कमेंट देखील करा. सुरू करूया. कढई गॅसवर ठेवून गॅस स्विच ऑन करा व त्यात 1.5 डाव म्हणजेच 1 आणि अर्धा डाव तेल घाला. आता तेल गरम झाले की यात 1 चमचा मोहरी घाला. मोहरी बटाट्याच्या भाजीला छान चव आणि सुगंध देखील देते. मोहरी तडतडली की त्यात 7-8 बारीक कापलेल्या मिरच्या घाला व नंतर 10-12 कढीपत्त्याची अखंड पाने घाला. गॅस अगदी बारीक करून मिरच्या कढीपत्ता डावेने तेलात हलवून घ्या. त्यानंतर अर्धा चमचा हळद घाला. त्यानंतर अर्धा चमचा हिंग घाला. तेल अतिशय गरम असल्याकारणाने हिंग आणि हळद करपण्याची शक्यता असते, त्यामुळे लगेचच गॅस बंद करा किंवा अगदी बारीक करा. मी 6 मीडियम साईज उकडलेले बटाटे घेऊन त्याच्या फोडी केल्यात, त्या अशा प्रकारे आता घालायच्या. आता तुम्ही गॅस बंद केला असेल तर तो चालू करून मीडियमवरती ठेवायचा आणि जर मंद केला असेल तर तो मीडियमवरती ठेवायचा. याने काय होते, आपला हिंग आणि हळद दोन्ही करपत नाही आणि भाजीला छान गोल्डन कलर येतो. आता आपण भाजी व्यवस्थित ढवळून घ्यायची. ढवळता कढईतच कालथ्याने काही बटाट्यांच्या फोडींचे तुकडे करायचे. सर्व बटाट्यांच्या फोडींचे तुकडे करायचे नाही. असे केल्याने भाजीमध्ये सर्व मसाले व्यवस्थित मुरतात व भाजीला अगदी भन्नाट चव येते. मी 1 चमचा मीठ घातले आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार भाजीमध्ये मीठ घालू शकता. आता या स्टेजला भाजी जर कोरडी वाटली, मला कोरडी वाटली, त्यामुळे मी यात पाव डाव तेल घातले. आता भाजी व्यवस्थित ढवळून घ्या. काही बटाट्यांच्या फोडींचे कालथ्याने व्यवस्थित तुकडे करण्यास मात्र विसरू नका. आपण घातलेले सर्व मसाले बटाट्याच्या भाजीत मुरवण्यासाठी हे एक छान व सोपे टेक्निक आहे. आता बारीक कापलेली मुठभर कोथिंबीर भाजीवरती घाला व भाजी ढवळा. ढवळताना आपले टेक्निक मात्र विसरू नका, ते म्हणजे बटाट्याच्या फोडींचे कढईतच बारीक तुकडे करण्याचे. त्यामुळे बटाट्याच्या भाजीला जास्त छान चव येते. जरूर वाटल्यास आणखी कोथिंबीर घाला. व्यवस्थित ढवळून भाजी एकजीव करा. पहा, आपली भाजी तयार. ही पिवळी धमक बटाट्याची भाजी एका सर्विंग बाउलमध्ये काढून घ्या. ही वाफाळलेली बटाट्याची गोल्डन भाजी कोणाला आवडणार नाही. बारीक कापलेल्या हिरव्यागार कोथिंबीरीने ही पिवळी धमक भाजी गार्निश करा. ही भाजी डोसा किंवा कुठल्याही रॅप फिलिंगसाठी आपण वापरू शकतो. पुरी भाजीसाठी तर ही भाजी अगदी उत्तम. हा एक प्रकार झाला. आता दुसरा प्रकार करण्यासाठी कढई गॅसवर चढवून गॅस स्विच ऑन करा व त्यात 1.5 डाव तेल घाला. तेल गरम झाले की त्यात अर्धा चमचा मोहरी घाला. मोहरी तडतडेपर्यंत थांबा. आता मोहरी तडतडली की लगेचच त्यात 8 ते 10 हिरव्या मिरच्या, त्यादेखील अखंड, वरचा व खालचा भाग कापून घाला. कढीपत्त्याची 10 ते 15 पाने अखंड न चुरता घाला व व्यवस्थित ढवळा. आता 2 मोठे कांदे हे असे पाकळी फॉर्ममध्ये कापलेले कढईत घाला व व्यवस्थित ढवळा. ढवळल्या कारणाने सर्व मसाले कांद्यांना व्यवस्थित लागतील. आता गॅस मिनिमम करा व कढईवरती झाकण ठेवा, म्हणजे कांदा व्यवस्थित शिजेल. झाकण 1 ते 2 मिनटासाठी ठेवा. मध्ये मध्ये चेक करा. कांद्याचा रंग साधारण लालसर व्हायला पाहिजे. हा पहा असा. ढवळून चेक करा सर्व कांदे व्यवस्थित परतले गेले आहेत की नाही ते. त्यानंतर 1 चमचा भरून लाल गरम मसाला घाला. त्यानंतर पाव चमचा काश्मीरी चिली पावडर टाका. आता व्यवस्थित ढवळा, म्हणजे सर्व सुके मसाले कांद्यासकट छानपैकी परतून यायला पाहिजेत. मी 6 मीडियम साईजचे बटाटे घेऊन ते उकडून त्याच्या फोडी करून घेतल्या. हे उकडलेले
फोडी केलेले बटाटे आता आपण यात घालायचे. आता बटाटे, कांदा आणि आपले सगळे मसाले व्यवस्थित ढवळा. ढवळताना कालथ्याने कढईमध्येच बटाट्याचे तुकडे तोडायला विसरू नका. असे केल्याने सर्व मसाले बटाट्यांमध्ये व्यवस्थित मुरतील व आपल्या भाजीला आणखीन मसाल्याची किंवा तेलाची गरज आहे की नाही याचा देखील आपल्याला अंदाज येतो. आता या स्टेजला मी अर्धा चमचा गरम मसाला व पाव चमचा काश्मीरी चिली पावडर घातली आहे. आता यावरती पाव डाव तेल घालायचे. पाव डाव तेल घातल्यानंतर व्यवस्थित ढवळून घ्यायचे. गॅस मिडियमच ठेवायचा. ढवळताना काही बटाट्यांच्या फोडींचे कालथ्याने तुकडे करण्यास मात्र विसरू नका. आपण घातलेला गरम मसाला, काश्मीरी मिरची पावडर, मिरच्या या सर्व व्यवस्थित बटाट्यांमध्ये एकजीव व्हायला पाहिजेत. त्यासाठी कालथ्याने कढईमध्येच काही बटाट्यांच्या फोडींचे तुकडे करणे आवश्यक आहे. मी मगाशी हिंग घालायला विसरले, त्यामुळे भाजी थोडी कढईतच कडेला सारून मध्ये सर्कल केले व त्यात थोडे तेल टाकले. अर्धा चमचा हिंग घातला. पाव चमचा लाल गरम मसाला घातला. मधल्यामध्ये थोडे ढवळून घेतले. त्यावर परत थोडे तेल ओतले. त्यानंतर मी 1 चमचा मीठ घातले. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता. आता भाजी व्यवस्थित ढवळून घ्या. ढवळताना बटाट्यांच्या फोडीचे तुकडे करायला मात्र विसरू नका. भाजीचा खमंग सुवास अगदी घरभर पसरेल. ही लाल बुंद बटाट्याची भाजी तुम्ही पुरीबरोबर खाऊ शकता. चपाती, फुलका, अगदी घावण्याबरोबर देखील मस्त लागते. इतकेच नव्हे तर तुम्ही जेव्हा टोस्ट सँडविच करता तेव्हा या टोस्ट सँडविचमध्ये जर तुम्ही ही फायरी हॉट म्हणजेच बटाट्याची लाल भाजी घातली तर टोस्ट सँडविच अगदी खमंग होते. आता यात बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. व्यवस्थित ढवळा व सर्विंग डिशमध्ये ही आपली तयार झालेली भाजी काढून घ्या. पहा, आपली बटाट्याची भाजी कशी लाल चुटूक झाली आहे. अगदी फायरी हॉट दिसत आहे. आता यावर गार्निशिंगसाठी बारीक कापलेली हिरवीगार कोथिंबीर पसरवा. मस्त कॉम्बिनेशन, लाल बटाटा आणि हिरवी कोथिंबीर. पहा, आपली लाल चुटूक बटाट्याची भाजी तयार झाली आहे. बटाट्याची पिवळी भाजी आणि बटाट्याची लाल भाजी ही फेमस महाराष्ट्रीयन साईड डिश आहे. हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. सी यू सून विथ द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन, बाय.